नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना की ज्या प्रत्यक्ष गोष्टींची सुरुवात करताना जी अडचण निर्माण होते आणि ज्या परिस्थिती कितीही कणखर असलेल पण माणसाची जर नीतिमत्ता साफ असेल तर त्या गोष्टीतून पर्यायी मार्ग निघतो. त्याच पद्धतीची परिस्थिती सध्या ज्ञानाराधाची झालेली. ज्ञानाराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या पद्धतीचा प्रवास आपल्या सगळ्यांचा झालाय या विषयाशी, तो अतिशय खडतड आणि वेगळ्या पद्धतीचा होता. त्याची चर्चा केली किंवा आठवण जरी केली तर अंगावर काटा येतो. कारण की भूलथाप आणि परिस्थितीजन्य परिस्थिती तयार करून 50,000 कोटीचा कर्ज व्यवहार अशा अनेक बतावण्यातून आपण हा प्रवास आपला पुढे झालेला आहे. बीजी ज्या पद्धतीच्या ब्लॅकस्टोन, मेलनबर्ग अशा अनेक अशा गोष्टी आमच्या कानावर पडून आम्ही आता किट्ट झालेलो आहेत. आणि या किट्ट झालेल्या परिस्थितीमध्ये आता ज्या पद्धतीनं व्यावसायिक म्हणजे DDR सम्राट जाधव यांनी चार्ज घेतल्यानंतर आता त्या खऱ्या परिस्थितींना उजाळा मिळेल. आता चार्ज घेतला आणि चार्ज घेतल्यानंतर त्या बिल्डिंगची अवस्था काय आणि अवस्थेत त्या बिल्डिंग मध्ये प्रवेश मिळवणं हा आता विषय गमतीशीर झालेला आहे. या पद्धतीने एखाद्या लग्नात जसं नवरदेवाच्या बापाची अवस्था असते ना, बराड गोळा करायचं, प्रत्येक गोष्ट सिस्टीम मध्ये बसवायची, त्या गोष्टी जिथं तिथं आहेत का नाही ते बघायचं, तीच परिस्थिती सध्या आता व्यावसायिक महोदयांची झालेली. आता शेंडीपासून तर नखापर्यंतची सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी आता करत बसणं यांना अपर्याय आहे. आणि बोंब ही आहे की मल्टी स्टेट ऍक्ट मध्ये जे व्यावसायिकांचं पॅनल असतं, म्हणजे एक व्यावसायिकांचं पॅनल 5 जणांचं पॅनल असतं, ही तरतूद ह्या म्हणजे आपल्या सहकार खात्याच्या अगोदरच्या लोकांनी किंवा सेंट्रल रजिस्टरनी केलेली नाही. त्यामुळे आता वन मॅन आर्मी म्हणलं तरी चालेल, मदतीला 2-4 जण असतील, पण 2-4 जणांमध्ये हा सगळा 52 शाखेचा व्यवहार त्यांना पूर्णपणे हाताळायचा आहे. हे हाताळताना अनेक अशा समस्या समोर येत आहेत. आता ही समस्या सुरुवातीपासून जर समस्येचा विचार केला तर आज जेव्हा ज्ञानराधाचा चार्ज घेतला आणि वास्तूमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर पहिली समस्या त्यांना जाणवली की त्या वास्तूची लाईट कट केली. अस्ताव्यस्त झालेली व्यवस्था आहे. कर्मचाऱ्यांचा थांग पत्ता नाहीये. कसे तरी नशिबाने काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधले, काही कर्मचाऱ्यांनी येण्याचं कमिटमेंट दिलंय, पण ते पूर्णत्वाला कशा पद्धतीने येईल याची शाश्वती नाही. आता या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा त्यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखित निवेदन केलंय की या संदर्भातल्या तपासासाठी नेलेल्या तुम्ही हार्ड डिस्क आम्हाला आणून द्या, जेणेकेने या संदर्भातले जे काही गांभीर्याचे विषय आहेत, जे स्टेटमेंट आहेत, ठेवीदारांची संख्या आहे, ज्या काही पैशाची स्थावर मालमत्ता आहे, एकूण फिक्स कॅपिटल किती होतं, वाटलेलं किती आहे, ह्या सगळ्यांची सहनिशा करता येईल यासाठी त्या हार्ड डिस्क मिळणं गरजेचं आहे. आता हा पत्रव्यवहारी विषय सुरू झालेला आहे आणि हा पत्रव्यवहारी विषय आता खऱ्या अर्थानं ऐरणीवर कधी येतो. खरं सांगतो ना की महाराष्ट्र शासन किंवा सहकार खातं म्हणलं ना तर तिरधा तीटपीठ आहे. बहुराज्य मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्या स्थापन करायच्या, या बहुराज्य सोसायट्या स्थापन करून त्यांच्यासाठी जे काही नॉर्म्स आहेत ते तरी शासनाने नीटपणे समजलेत का नाही हाच प्रश्न माझ्या मनाला भेडसावतो. कारण की बहुराज्य कंपन्या म्हणजे प्रत्येक राज्याची आपल्या सहकार खात्याच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारणा आहे. खऱ्या अर्थानं सहकार हा गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3 राज्यामध्येच फोपावलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सहकाराबद्दल कितपत गांभीर्य आहे हे आपल्याला माहित नाही. कारण की मध्य प्रदेश मधली काहीही परिस्थिती आतापर्यंत या सहकारच्या संदर्भातून पुढे आलेली नाहीये. जसं कर्नाटकमध्ये कावेरी किंवा कृष्णा हे अशा अनेक सोसायट्या आहेत की ज्या पद्धतीनं त्या सोसायट्याच्या माध्यमातून त्या कर्नाटक मधला विषय समोर आलेला आहे डेअरीच्या फर्मच्या माध्यमातून. तसंच गुजरातमध्येही आनंद डेअरीचं दूध
अशा अमूल डेअरीचं दूध, अशा अनेक संकल्पना समोर आल्यात. पण मध्य प्रदेशमध्ये नेमकं काय आहे, आणि इंदोरच्या त्यांच्या शाखेमध्ये हा 51-52वी शाखा त्या इंदोरमध्ये स्थापित करणे कुठे साहेबांनी. मग या सगळ्या गोष्टीची आता स्क्रुटनी हे महाशय कशा पद्धतीने करणार, कारण की एमपीआयडी ऍक्ट तिथे लागू होत नाही. महाराष्ट्रापुरता एमपीआयडी ऍक्ट आहे, आणि एमपीआयडी ऍक्टचा प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थानं किती स्क्रुटन्या झाल्यात ह्याच्यातही शंका आहे. कारण की यांच्या ज्या काही आता सध्या चालू असणाऱ्या फर्म्स ज्या चालू आहेत ना, तर हमखासपणे सगळ्यांना माहित असणारी तीच गावची त्याची मिल्कची दूध डेअरी, मिल्क डेअरी, आणि ते मिल्क डेअरी ज्या पद्धतीने आज मार्केटमध्ये आपलं दूध विकते, दही विकते, ताक विकते, तूप विकते ना, त्याच्यातून का अर्चना कुटेला लपायला थोडस मोकळी मिळते का, पैसा हा तिथून पुरवला जातो की काय. दागिने तर मोडल्याची काहीतरी घटना कानावर आली होती, म्हणजे बाजारामध्ये विषय फिरत होता. पण खऱ्या अर्थानं यांच्या प्रॉपर्ट्या कशा पद्धतीने यांनी सीज केल्यात, म्हणजे ताब्यात घेतल्यात, आणि याच्या स्क्रुटन्या आता खऱ्या अर्थानं व्हायला गरजेचं आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही मीमांसेनच पुढे गेली पाहिजे. त्या पद्धतीने आता या व्यावसायिक महोदयांना आता सेंट्रल रजिस्ट्रारच्या संदर्भातून पत्र व्यवहार करून एकट्याची हे काम नव्हे हे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण की एकट्याने जर हे काम घ्यायचं म्हणलं तर ह्याच्यातला पाहिजे तेवढा न्याय आणि पाहिजे त्या पद्धतीने, कारण की या सगळ्या गोष्टी आता इन्कम टॅक्सच्या पातळीवर काम चालू आहे, न्यायालयीन पातळीवर काम चालू आहे, आणि या सगळ्यांना उत्तरं देत बसणं आणि याच्या सगळ्यांच्या स्क्रुटन्या करून मग ठेवीदारांना वेळ कधी देणार. मग या सगळ्या गोष्टींची परिस्थिती सहनिशा करण्यासाठी खऱ्या अर्थानं सेंट्रल रजिस्ट्रारांनी आधी प्रशासक नेमायला हवा, आणि या ऍक्ट मध्ये प्रशासक मंडळाची तरतूद आहे. म्हणजे किती उलट आहे का नाही. ज्या गोष्टी प्रशासक मंडळाची, म्हणजे प्रशासक मंडळ त्या अहवाल गोळा करण्यासाठी त्याची 5 जणांची टीम तयार होऊ शकते, पण व्यावसायिक एकच, म्हणजे निर्णय घेताना कशा पद्धतीने निर्णय घ्यावा हाच संकटाचा काळ आहे. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट हे आता कुठे वगैरे हे सगळे लोक आता सोडून द्या, खऱ्या अर्थाने याला शासन दोषी आहे. आता शासनाला क्लेम केला पाहिजे, कारण की तुम्ही विनाकारण अशा पद्धतीचे पेव फोडतात आणि त्याच्यात आमच्या सारख्यांचं बळी देतात. शासनाने जर अगोदर या पद्धतीची स्क्रुटनी केली असती, प्रत्येक गोष्ट ह्यांना ठरवून दिली असती, ज्या पद्धतीने ही या बहुराज्य सोसायट्या जर डीडीआरच्या अंतर्गत दिल्या असत्या तर ह्याच्यातली टाचणी सुद्धा काढणं शक्य नव्हतं, किंवा हलवताना या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असत्या. पण याच्यावर कोणाचंच कंट्रोल नाहीये. आयुक्त कार्यालयातून एखादा फरमान निघणार, त्या ठिकाणी एखाद्या प्रतिनिधीची नियुक्ती होणार, एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार, आणि त्या अधिकारी हा त्याच्या स्क्रुटन्या करणार. याच्यात कितपत योग्य पद्धतीने होईल आणि कितपत अयोग्य पद्धतीने होईल याची शाश्वती नाहीये. मग अशा पद्धतीचे सगळ्या धोरण तयार करून सर्वसामान्य माणसाला काय चारा बनवलाय काय तुमच्या भ्रष्टाचाराचा, आणि फक्त लोकांनी कमवत राहायचं, अशा सोसायट्यामध्ये होतच राहायचं, तुमच्या पगारी तुमच्या गले लठ्ठ पोटामध्ये नाही त्या मार्गाने पैसा पुरवायचा, आणि शेवटी श्रमाची घामाची जी किंमत आहे ते पश्चातापाच्या स्वरूपात आम्हाला मिळायची. ही कोणती न्याय व्यवस्था आहे. आणि सहकाराचं जे मूलमंत्र आहे, जे महाराष्ट्रात पेरल्या गेलं, एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असे पंथ दाखवून आमची विटंबना करता का. हे आता येणाऱ्या आलेल्या शासनाने डोक्यात धरलं पाहिजे. खऱ्या अर्थानं याचं जो काही निकाल आहे, जो काही बाजू आहे, जो काही विषय आहे, त्याची छन्न विछन्न करून छाननी केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जो खालचा टप्पा आहे ना, की ज्यांनी आपले कष्टाचे पैसे, म्हणजे मी सगळ्यांना जे काही आले असतील याच्यात घेण्यामध्ये ते येऊ द्या, पण खऱ्या अर्थानं ज्या लोकांना आज गरज आहे, या लोकांनी आपल्या संसाराची पूर्ण या गोष्टीवरच आपल्या वर्तुळ फिरवत होती, त्या लोकांना या पैशापासून वंचित ठेवू नका. अगोदर दीन दुबळे आणि सर्व ज्या छोटे छोटे ठेवीदार आहेत ना, खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे जर पैसे एकदा गेले ना, तर तुमच्या डोक्यावरचं खूप मोठं पातक कमी होईल.
त्यामुळं शासनाने आणि आता व्यावसायिक महोदयांना अशी माझी विनंती आहे की तुम्हाला तुमच्या चौकटीत राहून या छोट्या ठेवीदारांना कशा पद्धतीने मोकळं करता येईल, ह्यांचे पैसे तुम्ही परत कसे देता येतील याच्यासाठी प्रयत्न करा. जेणे आजची परिस्थिती, जे काही लोक मला रोज कमेंट करून म्हणतायत की परिस्थिती विचित्र आहे, आणि मी काही काही घटना अशाही ऐकल्या आहेत की नवऱ्याच्या निधनानंतर उरलेल्या पैशावर घर चालवण्यासाठी लोकांनी यांच्याकडे पैसा ठेवला होता, की असा पैसा हा जाईल निघून, व्याजदर चांगला आहे त्यामुळे त्याची येणारं व्याज म्हणजे 60-70 हजार रुपये जे काही वर्षाला व्याज मिळायचं, त्या व्याजावर यांची उपजीविका भागायची. जेणे पुढच्या पैशाला काय होईल. पण आज ते लोक अडचणीत आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय, कारण की काम होत नाही आणि भीक मागावं वाटत नाही, कारण की परिस्थितीच अशा पद्धतीची. त्यामुळं काम करताना या अशा पीडित लोकांची जी खऱ्या अर्थानं विटंबना या लोकांनी केली ना, या लोकांनाच आता खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे. कारण की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आतापर्यंत वर्तुळ चालत होती, ती वर्तुळ पूर्ण विस्कटल्या गेलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं आता एकच आहे, मानवतावादातून या छोटी डिपॉझिटरचं अगोदर विचार करून कशा सत्सक विवेक बुद्धीने यांना मोकळं करता येईल ना, हेच व्यावसायिक साहेबांनी पाहावं. एवढी नमस्कार.